धुक्याची पांढरी चादर पांघरलेली सह्याद्रीची वळणं, हातातली लाकडी जुनी काठी आणि अंगावरची साधी कांबळी, वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसोबत हवेत घुमणारा मेंढ्यांच्या गळ्यातील घंटांचा तो निनाद, एका बाजूला अथांग हिरवी रानं आणि दुसऱ्या बाजूला शिस्तीत चालणारा हजारो मेंढ्यांचा तांडा. याच तांड्याच्या समोरच्या बाजूला असणारे बाळूमामा, कपड्यात कोणताही बडेजाव नाही, चेहऱ्यावर करुणा आणि डोळ्यात काळ ओळखणारं तेज. कोणताही मठ नाही, कोणती भव्य पीठासनं नाहीत, उघडं आकाश हेच त्यांचं छत आणि मेंढ्यांचं संगोपन हीच त्यांची पूजा. मंडळी, सध्याच्या घडीला कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येते. ती म्हणजे अशी की आदमापूर इथून संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये 60,75,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय आणि त्यामुळे या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. म्हणून हा संपूर्ण घोटाळा नेमका काय, मेंढी पालनातून हा घोटाळा कसा केला गेला, या प्रकरणात नावं समोर आलेल्या रागिनी खडके कोण आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय जुबारी. मंडळी, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत गुरु बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये 60,75,00,000 रुपयांचा घोटाळा समोर आलाय. खरं तर मंडळी, बाळूमामा हे शेतकरी आणि मेंढपाळांच्या सुखदुःखात धावून जाणारे दैवत मानले जातात. मामांच्या मेंढ्या आणि त्यांचा आशीर्वाद जिथं असतो तिथं कधी दुःख येत नाही अशी अपार श्रद्धा बाळगणारे लाखो भाविक दरवर्षी आदमापुरात त्यांच्या पाया पडण्यासाठी येतात आणि आपल्या घामाची कमाई देणगी म्हणून देवस्थानच्या चरणी अर्पण करतात. मात्र याच भक्तांच्या श्रद्धेचा, त्यांच्या श्रद्धेपोटी आलेल्या दानाचा सौदा करण्यात आल्याचं या घोटाळ्यातून उघड झालंय. या घोटाळ्यात सगळ्यात पहिलं म्हणजे तर तक्रारदारांची भूमिका महत्वाची ठरली आहे. देवस्थानच्या प्रशासकीय कारभारात मागील काही वर्षांपासून अनियमितता चालल्याचा संशय भाविकांना येत होता. त्यामध्ये देवस्थानच्या जमिनींची खरेदी, टेंडर आणि मेन गोष्ट म्हणजे बाळूमामांच्या नावाने चालणाऱ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीमध्ये मोठा घोटाळा दिसत होता. प्रवीण पाटील, रवी पाटील आणि हनुमंत पाटील यांसारख्या भाविकांनी या गैरव्यवहाराविरोधात ठोस पुरावे गोळा केले आणि धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून विशेष चौकशी आणि ऑडिट करण्यात आलं. त्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी यांनी मार्च 2020 ते मार्च 2026 या 6 वर्षांच्या कालावधीतल्या हिशेबांची अत्यंत बारकाईने तपासणी केली. या तपासणीतून समोर आलेले आकडे आणि ऑडिट बघून प्रशासनही चकित झालं. भक्तांच्या कष्टाच्या पैशांवर इतका मोठा डल्ला मारला गेल्याचं स्पष्ट होताच धर्मादाय निरीक्षकांच्या तक्रारीवरून भुदरगड पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रशासक, विश्वस्त सचिव, व्यापारी आणि कंत्राटदारांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. मंडळी, या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी जसजशी पुढे सरकली तसतसं या घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार म्हणून तत्कालीन प्रशासक आणि धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजारराव खडके यांचं नाव समोर आलं. रागिनी खडके या शासकीय सेवेत उपनिबंधक पदावर कार्यरत होत्या आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयात निरीक्षक म्हणूनही काम पाहत होत्या. देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता आणावी आणि विश्वस्तांमधला वाद मिटून कारभार सुधारावा यासाठी नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 या कालावधीत त्यांच्याकडे श्री संत बाळूमामा देवस्थानच्या प्रशासक आणि कार्याध्यक्ष पदाची कायदेशीर सूत्र सोपवण्यात आलेली होती. परंतु ज्या अधिकाऱ्यावर देवस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी होती त्यांनीच आपल्या पदाचा गैरवापर करत देवस्थानच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यांनी देवस्थानचे सचिव रावसाहेब बिराप्पा कोणकरे यांना सोबत घेऊन देवस्थानचे कोट्यावधी रुपये स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खिशात घातले. ऑडिटमधल्या त्रुटी झाकण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली. त्यासोबत काही महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला आणि कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे फायदा पोहोचला. इतकंच नाही तर प्रशासकात एका स्टॅम्प रायटरला तब्बल 55 लाख रुपयांचा चेक बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोपही त्यांच्यावर सिद्ध झाला. ज्यानंतर धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी त्यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केलं. आता वळूयात की हा घोटाळा कसा घडला. यामागचे सर्वात धक्कादायक गणित म्हणजे मेंढी पालनातून झालेला गैरव्यवहार आहे. संत बाळूमामांनी आयुष्यभर मेंढ्यांचा सांभाळ केला. त्यामुळे आदमापूर देवस्थानाकडे हजारो मेंढ्या आणि बकऱ्यांचं संगोपन केलं जातं. या मेंढ्यांना अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्यांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न देवस्थानच्या खात्यात जमा केलं जातं. आरोपींनी याच पवित्र मेंढीपालन विभागाला आपल्या भ्रष्टाचाराचं मुख्य साधन बनवलं. उघड्या बाजारात आणि आजच्या दरानुसार ज्या एका चांगल्या मेंढीची किंमत किमान 15,000 रुपये इतकी होती, ती बकरी केवळ 5,500 रुपयांना विकली गेल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं.
म्हणजेच 15,000ची बकरी 5,000 रुपयात कागदावर दाखवून प्रत्यक्ष विक्रीतून मिळणारी 10,000ची उरलेली रक्कम आरोपींनी स्वतःच्या खिशात घातली. अशा हजारो बकऱ्यांची परस्पर विल्हेवाट लावून, बनावट पावत्या फाडून आणि आकडेवारीत फेरफार करून तब्बल 41 कोटी रुपयांचा घोटाळा या मेंढीपालन विभागातून करण्यात आला. त्यासोबत मेंढी पालनापाठोपाठ उरलेली सुमारे 19 ते 20 कोटी रुपयांची रक्कम जमिनींच्या खरेदी विक्री आणि आर्थिक अनियमिततेतून लाटण्यात आली. देवस्थानच्या नावाने 10 ते 12 विविध जमीन खरेदी करताना बाजारभावापेक्षा कितीतरी पट अधिक रक्कम दाखवून व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांमध्ये प्रायव्हेट व्यापाऱ्यांना आणि मध्यस्थांना मोठं कमिशन देण्यात आलं आणि त्याची खरी रक्कम देवस्थानच्या तिजोरीतून बाहेर काढून आरोपींनी आपापसात वाटून घेतली. या घोटाळ्याची व्याप्ती आणि 60 कोटी रुपयांची रक्कम लक्षात घेता भुदरगड पोलिसांनी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केल्यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलाय. पोलीस आता रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी, संबंधित व्यापारी आणि टेंडरच्या बँक खात्यांची तपासणी करत असून मागील 6 वर्षातली सगळी खरेदी खतं, पावत्या आणि ऑडिटची बारीक तपासणी केली जाते. बाळूमामांच्या या पावनभूमीत घडलेल्या गैरव्यवहारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि त्यांच्या साथीदारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते. बाकी मंडळी, बाळूमामांच्या मंदिरातल्या या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.